अजब रमा राघवची जोडी। काही बोलत होत्या ते अगदीच चुकीचं आहे असं नाही वाटत मला। म्हणजे आई कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही सगळ्यांनी रमा आणि राघवचं लग्न करण्याचा निर्णय घेतला तो योग्यही असेल, पण पण काय पूजा, हे बघ तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्ट बोल। आई माझी आजी नेहमी म्हणते मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून करावी गरीबा घरची। रमाच्या घरात जे काही वातावरण आहे ते आपल्याकडे नाहीये। ती ज्या ऐशो आरामात वाढली ते आपण तिला नाही देऊ शकणार। श्रुतीने उद्या झोपडीत राहणाऱ्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं तर आपला जीव वर खाली होणारच ना, आणि तिचा संसार फारसा सुखाचा नाही होणार ना। मग रमाच्या बाबत लावण्य मॅडमला जी काळजी वाटते ती साहजिकच आहे, म्हणजे असं मला तरी वाटते। वाव, आय डोंट बिलीव्ह दिस। तुमची दोघांची चॉईस सुंदर असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुला साजेसा असा असेल। मी तुझं ना अगदी हौशीने लग्न लावून देईन। हा आता ऐक ना, आता हा हट्टीपणा सोड बाळा। म्हणजे मी राघवरावांना साजेशी नाहीये असं म्हणायचंय का तुम्हाला? आणि दुसरा मुलगा म्हणजे काय हो? हा काय भातुकलीचा खेळ वाटला तुम्हाला? एक बाहुला मोडला म्हणून बाजारात जाऊन त्या जागी दुसरा बाहुला आणला की काम झालं? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा। अगं बाळा, मी तुला तेच समजावून सांगते, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, हा भातुकलीचा खेळ नाहीये बाळा। अश्विनी, जर आपलं कुणावर प्रेम आहे ह्याचाच अर्थ समोरच्याचंही आपल्यावर प्रेम आहे असं होत नाही बाळा। हे बघ, एकतर्फी प्रेमावर आयुष्य काढता येत नाही। ही गोष्ट तू जितक्या लवकर समजून घेऊ शकशील ना तेवढीच तू लवकर सुखी होशील। मला आता कोणीही काहीही समजवायचा प्रयत्न करू नका। मला नाही बोलायचंय कोणाशी। तुम्ही प्लीज सगळे जा इथून निघून, मला नाही बोलायचंय। अगं पण बाळा ऐक ना थोडंसं। गजानन गुरुजी आहेत का? कोण आहे? अरे नमस्कार, ओळखलत का? नमस्कार, नाही ओळखलं। गजानन राव, अहो जर का या पोरीचा हात नसता तर लावण्यानं तुम्हाला त्रास देण्याचं कारणच काय? खरंय, काहीच नाही। तेच तर म्हणतोय ना मी। सगळ्यांनी नीट विचार करा, सगळ्या घटना नीट आठवा। रमा घरात असताना तुमचं घर गेलं, गावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे म्हणून तुम्ही कर्ज घेतलं, घर तारण ठेवलंय। हे सगळं लावण्याला कळलं कसं? कसं कळलं? अरे अर्थातच या रमानं या बातम्या तिकडे पुरवल्या। सोनगाव पतपेढीतून आमचं घर गहाण ठेवून कर्ज तर मिळालंय, पण त्याचे हप्ते तर फेडावे लागणारच ना। नाही नाही नाही, रमानी ह्या सगळ्या बातम्या पुरवण्याचा संबंध येतच नाही। दागिने चोरीला गेले तेव्हा रमानीच त्या चोरांना पकडलं होतं। तेव्हा तिला तिच्या आईचा संशय आला म्हणून तिने प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि तेव्हा सगळं खरं कळत गेलं तिला। राघवा, राघवा किती साधा बोलायस रे तू, आणि म्हणूनच या मायलेकींनी तुला जाळ्या तोडलेल्या आहे। आमचं प्रेम जर का खरं असेल तर कोणी कितीही ट्राय केलं तरी आम्हाला वेगळं करू शकत नाही। मी मनाने रमा राघव पुरोहित कधीच झाली। आता फक्त उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरात यायचं।
आणि ते होणार. मीच या घराची सून म्हणून या घरात येणार. चल रमा. थांब राघवा. कुणीही कुठल्याही वल्गना करू नये. जन्म ब्रह्मचारी राहील. आपण आपल्या प्रेमाने सगळ्यांची मनं जिंकणार. रमाने आबाद तर खूप रागवले. काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत होईल. काही काळ जाऊ दे. त्यांचा राग होईल शांत. आणि मला खात्री आहे तेव्हा ते आपली बाजू नक्की समजून घेतील. आतापर्यंत तुझ्या समोर जितक्या वेळेला मी हात जोडले, अगदी मनापासून जोडले, तुझ्या सेवेत कधीच काही कमी नाही ठेवली. पण आज स्वतःचं पान घे आणि जेवायला जा. चल चल चल. आजी मला भूक नाहीये. तुलाही भूक नाही. इथे राघव म्हणतोय त्यालाही भूक नाही. आता तुम्ही दोघं जेवत नाही म्हटल्यावर मला पण उपाशी पोटी झोपायला लागेल. इतकी भूक लागली ना मला खरं म्हणजे. आजी तुम्ही अजून जेवला नाही? मग तुमची औषधं? नाही घेणार एक दिवस औषध. काय करायचं आता. तुम्ही दोघं ऐकत नाही ना माझं. खूप भूक लागली. तुम्ही दोघं जेवणार असाल, माझं ऐकणार असाल तर मी ऐकेन तुमचं. आजपर्यंत माझ्यासाठी उपाशी राहणारं कोणीच नव्हतं. पण आज बघा तुम्ही राघव दोघं माझ्यासाठी जेवायचं थांबलं. आणि माझी खात्री आहे आई सुद्धा काहीच जेवल्या नसतील. ताई माझ्यासाठी उपाशी बसली असते. पण माझी इतकी प्रेमळ आणि मायेची माणसं असताना मी उपाशी राहिलं तर होईल का? जसं तुम्ही म्हणालात ना तसं मी 2 घास जास्तच खाईन. माझ्या प्रेमाच्या आणि हक्काच्या माणसांसाठी या आनंदात की ते माझ्यासाठी उपाशी राहिले. हे सगळं रमा, हे असं वागून स्वतःला त्रास करून घेऊन आहे त्या परिस्थितीत काही फरक पडणार आहे का ग? उलट त्याच्यामुळे तुझीच मनस्थिती खराब होईल अजून. मग मी काय करू पवित्र आंटी? मला नाही कळत आता. तू इकडे शांतपणे बस. ये बस बस. हे बघ रमा, तू हवं तर कुणाशी तरी बोल. कदाचित त्यातून काहीतरी मार्ग निघेल ना. पवित्र आंटी, माझ्या मम्माला माझी काही काळजीच नाही वाटत का? पण तुला माझी काळजी वाटते. तूच माझी आई असायला पाहिजे होती. हसायला पाहिजे होते. मी पण तुझी आई आहे रमा. हे बघ, म्हणूनच मला तुला होणारा हा त्रास बघवत नाहीये ग. रमा, तुला माझ्याशी कधीही बोलावं असं वाटलं ना तर तू बोल. मी आहे. मी तुझं ऐकून घेईन.
तू बिंदास बोल.